मी मेडिकलमध्ये काम केलं 1 वर्ष आणि त्यानंतर मग BSc शिक्षण सोडून आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. नाचणी पापडचे पॅकेट तयार करायचो 11 ते 2 वाजतो. 2 वाजता ते टू व्हीलर वरती पॅकेट घेऊन हॉटेल्सला विकण्यासाठी जायचो आणि DYSPच व्हायचंय असं ठरवलं. आणि मग तो राज्यसेवेचा अभ्यास सुरुवात केली. डोक्यात आलं की आपली तर घरची परिस्थिती वाईट आहे, आपण पटकन कुठली तर पोस्ट घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मग मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला. वजन थोडंसं जास्त होतं पण वजन कमी करून मी 13-14 किलो वजन कमी केलं आणि फिजिकल मग शेवटी 13-14 किलो वजन. हो, म्हणजे तुम्ही SRPF मध्ये असताना पण एवढं वजन वाढलं होतं. परिस्थितीची जाणीव ठेवा आणि परिस्थितीची जाणीव मनामध्ये ठेवून डोक्यामध्ये ठेवून संघर्ष करा. आपल्याला गरीब परिस्थिती असली तर संघर्ष तर करावाच लागेल तुम्हाला. छोटासा व्यवसाय सुरुवात केली होती 2-4 हजार रुपये भांडवल घेऊन, कारण वडिलांचे पायकट झाले होते त्यामुळे त्यांना फिरता येत नव्हतं. पण डिपार्टमेंटल परीक्षा कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर जॉईनिंग डेट पासून 4 वर्ष पूर्ण असतील आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर 4 वर्ष पूर्ण असणारा जवान देऊ शकतो. ओके. आणि 12वी पास असणारा जवान 5 वर्ष पूर्ण असल्यानंतर देऊ शकतो. कधी कधी तर असं ड्युटीवर बसून एका हातात रायफल आणि एका हातात टेलिग्राम चालू असलेला मोबाईल असं पण अभ्यास करावा लागतो जवानांना. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की खडतर परिस्थिती आणि यश हे समीकरण आलंच, परंतु आज वास्तव कट्ट्यावरती एक असे व्यक्तिमत्व आहे की त्यांचा खडतर प्रवास तर होताच, परंतु कौटुंबिक जबाबदारी सांभाळत पोलीस भरती झाले आणि डिपार्टमेंटल परीक्षेमधून पुन्हा जे स्वप्न होतं त्यांचं PSI बनण्याचं आणि डिपार्टमेंटल परीक्षेमधून ज्यांची PSI म्हणून निवड झाली असे नामदेव धोकटे सर आपल्यासोबत आहेत. सर वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर जे खडतर परिस्थितीमधून तुमचा प्रवास झालेला आहे, कारण खूप कमी वयामध्ये वडिलांचा तुमच्या पाय गमावा लागला, त्याच्यानंतर तुम्हाला सगळी जबाबदारी तुमच्यावर आली आणि त्याच्यातून शिक्षण थांबून तुम्हाला कामही करावं लागलं आणि तुम्ही पोलीस भरती झालात. पोलीस भरती होऊन तुमचं जी काही जिद्द होती ती तुम्ही पूर्ण केली. आज तुम्ही PSI म्हणून तुम्ही आज तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. काय नक्की एकंदरीत काय प्रवास होता? कारण आज जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक म्हणूया आपण प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की वर्दीचं. कुणाचं पोलीस भरतीचं असतं, कुणाचं PSIचं असतं, कुणाचं DYSPचं असतं किंवा कुणाचं IPSचं असतं. कारण ग्रामीण भाग आणि वर्दी हे खूप जवळचं समीकरण आहे. काय नक्की पोलीस भरतीत जाण्यापूर्वीचं काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? खरं तर 10वी मध्ये असतानाच जसं ग्रामीण भागातील मुलांचं स्वप्न असतं तसं माझं पण एक स्वप्न होतं की वर्दी अंगावर असावी आणि त्यातल्या त्यात PSIच व्हायचं असं माझं लहानपणापासून 10वी-12वी पासूनच स्वप्न होतं. पण 12वी पर्यंत घरची परिस्थिती तशी बरी होती, परंतु 12वी झाल्यानंतर वडिलांचे पाय कट झाले. शुगरचं गँगरिंग झाल्यामुळे त्यांचे पाय कट झाले आणि त्यांच्याच ऑपरेशनला बराचसा खर्च झाल्यामुळं मलाच माझं शिक्षण सोडून कामाला जावं लागलं. 7-8 लाख रुपये खर्च झाल्यामुळं त्यांचं मला पण काम सोडावं लागलं आणि घरचा करता माणूस घरात झोपून राहिल्यामुळं 6-7 महिने ते पूर्ण हॉस्पिटल त्यांचं चालू होतं. त्यामुळं ते घरात राहिल्यामुळं मग मला पण काम करावं लागलं आणि मग मी मेडिकलमध्ये काम केलं 1 वर्ष आणि त्यानंतर मग BSc शिक्षण सोडून आर्ट्सला ऍडमिशन घेतलं BA ला. आणि मग त्या काळात मी सकाळी फिजिकलला जायचो 8 वाजेपर्यंत आणि 8:30 वाजता कॉलेजला जायचो 8:30-9:30 आणि तिकडून आल्यानंतर 11 वाजता मग छोटासा व्यवसाय वडिलांनी चालू केला होता. ते नाचणी पापडचे पॅकेट तयार करायचो 11 ते 2 वाजतो. 2 वाजता ते टू व्हीलर वरती पॅकेट घेऊन हॉटेल्सला विकण्यासाठी जायचो. छोटासा नारी अशा भागामध्ये तुमच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये आणि धाराशिव पासून असं फिरून ते पॅकेट विकून यायचो आणि मग संध्याकाळी 7-8 वाजता आल्यानंतर येताना पण ग्राउंडवर जाऊन यायचो, पोरांपाशी बघून की काय चालू आहे मुलांचं एक वातावरणामध्ये राहण्यासाठी तिकडून जाऊन यायचो. मग आणि असं 1-2 वर्ष असा प्रवास केला. मग 2016 साली कॉलेजमधून एका सरांनी चांगलं सांगितलं की MPSC बद्दल माहिती कळाली, राज्यसेवेबद्दल खास करून. फक्त PSI व्हायचं MPSC माहित होती, पण राज्यसेवा एक परीक्षा असते. तर राज्यसेवेचा मग 16च्या एंडिंगला राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि DYSPच व्हायचंय असं ठरवलं आणि मग तो राज्यसेवेचा अभ्यास सुरुवात केली. पण लिमिटेशन्स खूप होते गावाकडे असल्यामुळं
आमच्या कॉलेजमध्येच BA कॉलेज होतं गावातच, हम्म. त्या कॉलेजमध्येच सरांनी सांगितलं तुम्ही इथं पण करू शकता अभ्यास. सुरू केला थोडा थोडा आणि मग 17च्या एंडिंगला पोलीस भरतीची ऍड निघाली. बर. पोलीस भरतीची ऍड निघाल्यानंतर डोक्यात आलं की आपली तर घरची परिस्थिती वाईट आहे, आपण पटकन कुठली तर पोस्ट घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मग मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि मनापासून तयारी केली. 2-3 महिने फिजिकलची तयारी केली. फिजिकल कट ऑफ मध्ये बसलो आणि लेखीमध्ये मग मी 3राच नंबर मारला, कारण क्या राज्यसेवा आणि ह्या परीक्षांचा अभ्यास केल्यामुळे इकडला मला अडचणच आली नाही. त्यामुळे मग मी लेखीमध्ये चांगला नंबर मारला 3रा आणि टोटल मिळून माझं सिलेक्शन SRPF ग्रुप 1 इथे 2018 साली कॉन्स्टेबल म्हणून माझं सिलेक्शन झालं. बर. मग कशी बशी घरची परिस्थिती व्यवस्थित झाली. वडिलांना मग तो माझा बिझनेस होता, तो मोठा भाऊ सांभाळायला लागला. बर. तेव्हा मोठा भाऊ पुण्याला येऊन कंपनीमध्ये काम करत होता. जेव्हा मी ते करत तुम्ही होतो. घरचं हा, काम करत होते तेव्हाच ते तेव्हा पुण्यामध्ये येऊन काम करत होता. मग तो तिकडे जाऊन बिझनेस सांभाळायला लागला आणि मी इकडे सर्व्हिसला लागलो, त्यांना हातभार द्यायला लागलो. त्यामुळे त्यांचा व्यवस्थित व्यवसाय बसला, घरची घडी एकंदरीत व्यवस्थित बसली. बर. आणि मग माझी सर्व्हिस इकडे चालू झाली. पण मनात स्वप्न होतं की MPSC आपल्याला PSI व्हायचंय बरं का, आणि आपली परिस्थिती मनात असल्यामुळे परिस्थितीची जाणीव होती मला, परिस्थिती अशी आहे. मग त्या परिस्थितीमुळे मी हळूहळू थोडा थोडा अभ्यास केला. 21 मध्ये घरच्यांनी लग्न करायचं म्हणून आग्रहच केला. लग्न ठीक आहे, मग लग्न करून टाकलं. 1 वर्ष पुन्हा निवांत राहिलो. 1 वर्षानंतर पुन्हा मग चांगल्या प्रकारे अभ्यास चालू केला आणि 2022ला ऍड निघाली पहिल्यांची, परंतु मी क्वालिफाय नव्हतो. आणि मग तेव्हापासून मी चांगला प्रॉपर अभ्यास चालू केला. डिपार्टमेंटल PSIला पूर्ण शिफ्ट झालो. म्हणलं MPSC मधून पूर्ण शिफ्ट झालो आणि डिपार्टमेंटल PSIचा फुल टाइम अभ्यास चालू केला. ऑन ड्युटी अभ्यास चालू केला. ऑन ड्युटी अभ्यास करत असताना पण भरपूर अडचणी आल्या आणि 2023ला ही ऍड निघाली. 2023 पासून मग चांगला अजून अभ्यास केला. आणि मी कधी कधी असं व्हायचं की म्हणजे साप्ताहिक सुट्टी आहे, साप्ताहिक सुट्टी दिवशी दिवसभर अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी जॉईन व्हायचं ड्युटीला. घरचे म्हणायचे तुम्ही आम्हाला वेळच देत नाही. बरोबर. असं पण व्हायचं. बऱ्याचशा गोष्टी झाल्या. लग्न झालेलं होतं ना. लग्न झालेलं होतं, त्यामुळं तसं पण गोष्टी घडल्या. आणि मग 2023 मध्ये पासून प्रिलिमला चांगले मार्क पडले. प्रिलिमला एकदम 60 मार्क पडले, कारण मला तिकडचा फायदा झाला. ही पण गोष्ट महत्वाची की MPSC केल्यामुळं कंबाईन प्रिलिम बऱ्याचशा दिल्या होत्या, त्यामुळे इकडे अडचणच आली नाही मला. प्रिलिम अशी डाव्या हातानंच काढले तरी काढले मी. 60 मार्क पडले, 37चं मेरिट लागलं होतं. आणि मेन्सचा मग चांगल्या जोमानं अभ्यास चालू केला. शेवटच्या महिन्यामध्ये एक अर्जित रजा भेटली, त्यामुळे अब्सेंट पडायची पण गरज पडली नाही मला, सिक मध्ये जायची गरज पडली नाही. शेवटचा महिना एक अर्जित रजा भेटली आणि त्या अर्जित रजेमध्ये चांगली फिनिशिंग देऊन मेन्सला पण खूप चांगला स्कोर आला. मग 265 मार्क पडले मेन्सला. आणि मग मेन्सला मार्क पडल्यामुळं मग जवळजवळ माहिती होतं की आता फिजिकल चांगलं मारायचंय, आपण PSI होतोय 100%. म्हणजे थोडंसं स्वप्न समोर दिसायला लागलं होतं आता. मग त्यानंतर मग फिजिकल दिलं चांगलं. वजन थोडंसं जास्त होतं, पण वजन कमी करून मी 13-14 किलो वजन कमी केलं आणि फिजिकल मग शेवटी 13-14 किलो वजन. हो. म्हणजे तुम्ही SRPF मध्ये असताना पण एवढं वजन वाढलं होतं. वजन काय होतं सर, ड्युटी आमची रात्री अपरात्री उठावं लागतं आणि कधी कधी बाहेरचे बंदोबस्त खूप असतात. बाहेरच्या बंदोबस्तामध्ये नाश्त्याची सोय, बाहेरच नाश्ता जेवण करावं लागतं. मेस असते जेवणाची, पण कधी कधी लिमिटेशन्स येतात मेसला, पण बाहेरचं जेवण करावं लागतं. मग बाहेरच्या जेवणाने वगैरे असे 4-5 वर्ष सर्व्हिस झाली होती, त्यामुळे मग वजन वाढलं होतं भरपूर. ते वजन कमी करून मग मी शेवटी 97 मार्कांचं ग्राउंड निघालं माझं. आणि मग टोटल 361.5 झाली आणि मग फायनल लिस्टला सिलेक्शनला नाव आलं. काय वाटतं ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी कुणी सांगितलं का, तुम्हीच पाहिलं होतं स्वतः रिझल्ट? मला मित्राचाच फोन आला की लिस्ट पडली आहे. मग ते समजलं नाही नेमकं, तात्पुरती यादी आणि मेरिट लिस्ट, मग ते दोन्ही पडले आहेत. मग मित्राचा फोन आला. मग मी म्हंटल हीच सिलेक्शन लिस्ट हीच का, कारण आता पण MPSC कधीच पास नाही झालो. बरोबर, माहितच नाही. फर्स्ट टाइम MPSC फर्स्ट टाइम पास झालो. आयुष्यातलं स्वप्नच होतं की MPSC पास व्हायची आहे, पण फर्स्ट टाइम MPSC पास झालो. फोन आला मित्राचा, हे पडलंय लिस्ट. मग दुसऱ्या एका मित्राला फोन केला, म्हणलं हीच का सिलेक्शन लिस्ट, आता सेलिब्रेशन करायचं का? तो मित्र म्हणला हो हीच लिस्ट आहे, सेलिब्रेशन करू शकता तुम्ही. मग बघितलं आणि ऑफिसमध्येच बसलो होतो काम करत. मग बघितलं 207 नंबरला नाव होतं. खूप खुश झालो. सहकार्याला सांगितलं, झालंय म्हणलं, घरी जातो म्हणलं मी आता. घरी गेलो, फॅमिलीला सांगितलं मग, आणि वडिलांना फोन केला.
पप्पांना म्हणलं मी PSI झालो पप्पा म्हणलं. क्या बात आहे. मग त्यांना पण खूप छान वाटलं. मग त्यांनी तुमच्यासोबत ते स्वप्न पाहिलं असेल ना? हो. ऍक्च्युली मला पूर्ण प्रवासामध्ये वडिलांचा खूप फोन असायचा की हा तुझी प्री झाली आहे का, बरं ठीक आहे तू केलाय. मग मी सांगायचो की आता अजून मला जास्त करायचं आहे, तुम्हाला मी कमी वेळ देऊ शकत नाही, वेळ जास्त मला, मी कमीच वेळ देऊ शकतोय. त्यामुळे ते मला आग्रह करायचे नाहीत की तू गावाकडे ये, कारण सुट्टीच कमी भेटायची, त्यात पण गावाकडे यायचं म्हणलं तर फ्लो तुटायचा, अभ्यास कधी हा करणार? मोमेंटम मध्ये राहत नव्हता माणूस. त्यामुळे मग ते म्हणायचे की ठीक आहे तू तिकडच थांब, अभ्यास कर. मग आणि फिजिकलच्या वेळी पण त्यांना डेमो टेस्ट वगैरे झाल्यावर सांगायचो की एवढे एवढे मार्क यायला लागलेत. बर. हा, आणि फिजिकल झाल्यानंतर पण त्यांना सांगितलं होतं की 97 मार्काचं झालंय आपलं, आपण सिलेक्शन लेवलच्या वर आहोत. त्यांना माहिती होत्या या हा, गोष्टी? त्यांना माहिती होतं की आता होणार आहे, आपल्या मुलाचं झालेलं आहे, फक्त लिस्ट येणार, बरं. लिस्ट बाकी आहे. पण फिजिकल झाल्यानंतरच कन्फर्म झालं. त्या दिवशी त्यांनाच फोन केला फिजिकल झालेल्या. फिजिकल 97 मार्काचं मारलं आणि बाहेर आलो, मोबाईल घेतला आणि वडिलांना फोन केला, म्हणलं पप्पा 97 मार्क पडले, झालं म्हणलं आपलं 100% होते. मग बरं झालं म्हणले, देवीपाशी साखर ठेवतो, आमच्या घरी शिवाई देवी म्हणून आहे नवरात्र महोत्सवाची, देवीपाशी साखर ठेवा म्हणणं, आपलं काम झालेलं आहे. क्या बात आहे. पप्पा म्हणले ठीक आहे आणतो म्हणले, पेढेच आणतो, देवाला ठेवतो म्हणले आपल्या आधी. म्हणजे तो आनंदच एक वेगळाच होता. कारण आता पण घरातलं कोणी अधिकारी पण नाही, पोलीस मध्ये पण SRPF कॉन्स्टेबल मी स्वतः एकटाच झालो होतो. आणि PSI म्हणल्यानंतर गावाकडच्या लोकांना, अगदी गावाकडच्या लोकांचे मला फोन यायला लागले की ही तू मिळवलं नाही, ही आम्हाला पद भेटलंय असं म्हणायला लागले लोक. अक्षरशः त्यांना असं वाटायला लागलं की ही पद आम्हाला भेटलंय म्हणले, म्हणजे तू केलंय म्हणजे हे आमच्यासाठी केल्यासारखं केलंय बरोबर. असं म्हणते. कारण आमचा भाग पण थोडासा हे होता एरिया, म्हणजे गरीब भाग होता सगळा. आता थोडे सुधारलेत लोक, चांगली घर बांधकामाची चांगली घरं झाली ती, पण पूर्वी खूपच झोपडपट्टी टाईपच एरिया होता. अच्छा. आता थोडेसे लोक सुधारले आहेत, पण खरंच खूप म्हणजे चांगली लोक आहेत, बरोबर, माणुसकीची लोक आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही कामं केली किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ज्या मेडिकलमध्ये कामं केली किंवा जिथे जिथे तुम्ही पापड घेऊन जात होते, त्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा? हो, त्यांना ते मला अजून पण लोक म्हणायचे की आम्हाला तू अजून पण त्या मेडिकलमध्ये दिसतोय असं, तू एवढं तुझं स्ट्रगल, खूप खूप कष्ट केले, तू खूप कष्ट केले असं अजून पण मला, खूप छान काम केलं, खूप कष्ट केले, तुझ्या कष्टाला यश आलं, बरोबर असं म्हणतात. नक्कीच. आता तुमच्याकडे पाहणारा जो वर्ग आहे, एकतर तुम्ही आधी पोलीस भरतीची तयारी करत होते, तुम्ही SRPF मध्ये तुमचं सिलेक्शन झालं, आज तुम्ही PSI म्हणून तुमचं सिलेक्शन झालं. ज्यावेळेस तुम्ही, एकतर तुमची ही परिस्थिती अशी होती की आता PSI ची तयारी करत असताना तुम्ही स्टेबल होते, हो, आर्थिक चणचण नव्हती, पण थोडीशी, ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत होतात त्यावेळेस तुम्ही जसं सांगितलं सिक्वेन्स की तुम्ही सकाळी उठायचे, ग्राउंड करायचे, त्याच्यानंतर कॉलेज करायचे, त्याच्यानंतर पापड विकायचे, नंतर तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकलमध्ये पण जॉब करायचे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला अभ्यास पण करायचा होता आणि तुम्हाला ग्राउंड पण करायचं होतं पोलीस भरतीसाठी. काय सांगाल का? आता ग्रामीण भागातले भरपूर विद्यार्थी आहेत आणि बऱ्यापैकी लोकांची हीच परिस्थिती असते, आर्थिक परिस्थिती असेल किंवा घरच्या अडचणी असतात. कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते, कशा पद्धतीने ग्राउंड करत होते? ग्रामीण भागातल्या मुलांना एकच सांगेल, परिस्थितीची जाणीव ठेवा आणि परिस्थितीची जाणीव मनामध्ये ठेवून, डोक्यामध्ये ठेवून संघर्ष करा. आपल्याला गरीब परिस्थिती असली तर संघर्ष तर करावाच लागेल तुम्हाला. सकाळी लवकर उठायचो मी आणि मग मला ग्राउंडवर येतो मग 8:30 वाजायचे. मग पहिला क्लास माझा बुडायचाच. सर म्हणायचे तू रोजच उशिरा येतो. मग मी तरी पण कसं तरी ऍडजस्ट करून पहिला क्लास करायचो. आणि घरचे म्हणायचे तुला काय गरज आहे, BA कॉलेज आहे तुझं, एवढे काय गरज आहे तुला. पण मला इच्छा खूप होती की शिक्षण घ्यायचंय मला, काही करून शिक्षण सोडायचं नाही. ते भले इकॉनॉमी म्हणजे आर्ट्सचे विषय असू दे, पण मला ते विषय मनापासून करायचे. मग आर्ट्सचे विषय असून पण मी BA कॉलेज मनापासून करायचो. 11 पर्यंत कॉलेज करायचो, 11 वाजता घरी यायचो आणि ते पॅकिंग चालू असायची घरी. ते छोटासा व्यवसाय सुरुवात केली होती 2-4 हजार रुपये भांडवल घेऊन, कारण वडिलांचे पायकट झाले होते, त्यामुळे त्यांना फिरता येत नव्हतं, घरीच बसून. घरी बसूनच. मग ते त्यांनीच डोकं लावलं होतं की आपण थोडासा हा व्यवसाय चालू करू, कारण ते फिरले होते बरेचशी दुनिया, त्यांना माहित होतं की छोट्या छोट्या व्यवसाय म्हणून कसं तरी आपण पुढे येऊ शकतो. मग त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्यामुळे मग मी थोडं यायचो, पॅकिंग करायचो 2 वाजता, पॅकिंग संपायला 2 वाजायचे, कारण ती तळून आई तळायची आणि आम्ही सगळे पॅकिंग करायचो. अच्छा, म्हणजे ते तळून रेडी करून विकायचं? ऍक्च्युली ते शिजवून, म्हणजे शिजवून ते उन्हाळ्यामध्ये पापड्या घालतात ना, तशा प्रकारे ते चकली टाईप घालायचं. हा, ती आई आणि आजी त्यांनी सुरुवात ही केली की ते शिजवायचं, बनवून शिजवून ते घालायच्या
आणि ते मग एक दिवस वाळू द्यायचं. हा. वाळल्यानंतर ते काढून आणायचे आणि हा. मग आई तळायची ते. हा, आणि अच्छा. मग ते तळून आम्हाला द्यायची. आम्ही ते पॅकिंग करत बसायचो. बर. मग हळूहळू सर तो व्यवसाय हळूहळू पुढं चांगला झाला. मी हम्म. भरती झाल्यानंतर वगैरे मग महिला वगैरे कामाला लावल्या. महिला गृहउद्योग टाईप मध्ये व्यवसाय झाला. क्या 2-3 बात महिला आहे. कामाला लावल्या. ते रोजगार पण हा, उपलब्ध रोजगार झाला. महिलांना उपलब्ध झाला. वडील पण मग थोडेसे निवांत झाले. मग फक्त हे झाले. आणि मग मी पॅकिंग करायचो आणि 2 वाजता मग टू व्हीलरवर जायचो. कारण तेव्हा टू व्हीलर पण जुनीच होती. टू व्हीलरवर घेऊन जायचो. प्रत्येक हॉटेलवाल्याला म्हणायचो, नमस्कार मालक, आपलं हे नवीन प्रोडक्शन आहे, थोडंसं घ्या वगैरे. मग घ्यायचे, करायचे सहकार्य. 4-5 हजार रुपयाचा माल मी नंतर विकायला लागलो. सुरुवातीला 1,500-2 हजार रुपयाचा माल विकायचा. मग ते घेऊन यायचो. मग ते हळूहळू असं महिन्याला जवळजवळ 20-25 हजार रुपये कसे तरी भेटायचे सगळ्यांच्या कष्टाचे. 20-25-30 कधी सगळ्यांना कष्ट करावं लागायचं. आणि मग त्यामधून थोडं चालू होतं. अशा परिस्थितीत मी शेवटला मात्र मी जसं 2017ला भावाचं बळजबरीनं लग्न करायला लावलं वडिलांनी. त्याचं पण कारण तो असं पुण्याला वगैरे फिरतोय, मित्रांसोबत फिरतोय. त्याला बोलवून घेतलं आणि त्याचं लग्न केलं. मग त्याला थोडंसं व्यवसायामध्ये घुसवलं आणि मग मला म्हणले की तू ठीक आहे, तू थोडासा अभ्यास करू शकतोय आता. मग मात्र मला अभ्यासाला वेळ भेटला त्या वर्षात. मग मी प्रॉपर एमपीएससी म्हटलं 1 वर्ष गावात राहून एमपीएससी केली. आणि त्याला भरपूर लिमिटेशन्स होत्या, माहिती जास्त नव्हती, पण त्यातल्या त्यात करत राहिलो अभ्यास. आणि त्या अभ्यासाचा फायदा मला सहजासहजी पोलीस भरतीला पण झाला आणि इकडे डिपार्टमेंटल पीएसआयला पण झाला. क्या बात आहे. असा फायदा झाला. ज्या वेळेस पोलीस भरती झाले त्यावेळेसचा काय क्षण होता? त्यावेळेस तर घरातले सगळे रडत होते डायरेक्ट. म्हणजे आजी होती, वडील, आई किंवा घरातले लोक म्हणायचे की आपला व्यवसायच कर, कशाला उगाच तू नोकरीच्या नाद लागतोय, काय एवढी गरज नाही नोकरी. म्हणजे ते सोपं नसतं, ते अवघड असतं. आपल्याच्याने होणार नाही, तू एवढं कशाला हे करतोय, आपला व्यवसाय कर, ह्याच्यातनं आपण वर येऊ हळूहळू. पण मला वाटायचं नाही, आपल्याला पोलीस भरती व्हायचंय, पोलीस होऊ शकतोय मी. आणि मी अभ्यास करून मला तेव्हा तर वाटायचं मी डीवायएसपी होऊ शकतोय. कारण तेव्हा थोडंसं मोटिवेशन होतं. 19-20 वर्षाचा होतो. वाटायचं करू शकतोय मी, सगळं ताकद आहे अंगात असं वाटायचं, करू शकतोय. मग पण जेव्हा पोलीस भरतीची ऍड निघाली, थोडंसं वास्तविकतेकडे बघितलं, प्रॅक्टिकली विचार केला आणि म्हटलं नाही, हे चांगला चान्स आहे म्हणलं आपल्यासाठी. थोडंसं आपण होऊ शकतोय, 100% होऊ शकतोय म्हणलं आपण. आणि मग फॉर्म भरला. 3-4 महिने फिजिकल केलं आणि फिजिकल पण 90चं मेरिट लागलं होतं, 92 असं कट ऑफ मध्येच बसलो होतो फक्त. कारण फिजिकल चांगलं नव्हतं, एमपीएससीच करत होतो, फिजिकल जास्त वेळ भेटत नव्हता असा. मग 92चं फिजिकल केलं आणि इकडे तर मग कारण एमपीएससी केल्यामुळे 3राच नंबर आला मला. त्यामुळे मग पूर्ण मेरिट मध्ये बसलो. आणि मग घरच्यांना अक्षरशः रडायला लागले. आजी तर रडायला लागली की तुझा बाप तुला नको करू म्हणत होता, आपण पोरानं करून दाखवलं. आजी खूप रडायला लागली आणि वडील पण रडायला लागले. शेवटच्या ज्या दिवशी माझं जॉईनिंग होतं, मी वडिलांच्या पाया पडलो. आणि पाया पडलो की वडील वर, म्हणजे खाली मी पाया पडतोय आणि वरील वर डसा रडायला लागले. पोरग आमचं झालं, आज चाललंय निघून घरातून, म्हणजे नोकरीसाठी. मग सगळी गल्ली गोळा झाली आणि घरातले सगळे रडत होते. मग असं सगळं झालं आणि मग त्या दिवशी माझं जॉईनिंग झालं. जॉईनिंगला आलो. हळूहळू परिस्थिती, मी जसं ट्रेनिंग मध्ये होतो तसं पैसे पाठवायचे त्यांना. तो व्यवसाय थोडा चांगला झाला आणि मग त्या घरची परिस्थिती एकदम स्टेबल झाली. थोडं वाढत गेला व्यवसाय पण चांगला झाला आणि मी इकडे मग स्टेबल झालो. पण माझ्या मनात डोक्यात होतंच की एमपीएससी करायचे, पीएसआय व्हायचंय आपल्याला. मग मी ओपन एमपीएससीचा अभ्यास करत होतो लग्न होतो. आणि लग्न झाल्यानंतर मग अजून बऱ्याच लिमिटेशन्स आल्या. घरच्यांना पण वेळ देणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग मी लग्न केल्यानंतर 1 वर्षभर निवांत राहिलो, वेळ दिला घरच्यांना पण. आणि मग 1 वर्षानंतर मात्र 2022ची ऍड जेव्हा निघली, पण मी तेव्हा क्वालिफाय नव्हतो. त्यामुळे मी पूर्णपणे त्या ऍडला बघून पूर्णपणे डिपार्टमेंटलला शिफ्ट झालो. पूर्णपणे झोकून देऊन डिपार्टमेंटलचा अभ्यास केला. आणि मग मात्र त्यामुळेच हे यश त्यामुळेच भेटलं. बरोबर, झोकून देऊनच करावं. अच्छा, डिपार्टमेंटलची एक्झाम कोण देऊ शकतं बरं? काय क्रायटेरिया काय असतात? ऍक्च्युली सर, डिपार्टमेंटल बद्दल बऱ्याचशा मुलांना माहित नसतं. पण डिपार्टमेंटल परीक्षा कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर जॉईनिंग डेट पासून 4 वर्ष पूर्ण असतील आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर 4 वर्ष पूर्ण असणारा जवान देऊ शकतो. ओके. आणि 12वी पास असणारा जवान 5 वर्ष पूर्ण असल्यानंतर देऊ शकतो जॉईनिंग डेट पासून.
अच्छा, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तर 4 वर्ष हा. आणि 12वी पास असेल तर 5 वर्ष. जॉईनिंग डेट पासून 5 वर्ष. अच्छा, आणि काय म्हणजे पॅटर्न कसा असतो आपलं जनरल एमपीएससी मधून जी पीएसआय भरती होती तोच पॅटर्न असतो, कसा असतो? ओपन एमपीएससी सारखाच काही सिलेबस आहे. हम्म. प्रिलिमला पूर्वला 25 मार्काचं इंग्लिश, 25 मार्काचं मराठी हम्म. आणि 50 मार्काचं जीएस. आपल्या कंबाईन सारखं जीएस आहे. ओके, मॅथमॅटिक्स नसतं. मॅथमॅटिक्स नाही आहे. ओके. आणि मेन्सला मात्र बऱ्यापैकी संपूर्णच पोलीस विभागाचा सिलेबस असल्यासारखा आहे. म्हणजे कायदे. कायदे हम्म. आणि फॉरेन्सिक सायन्स. ओके. म्हणजे ओपन एमपीएससी ला जो कायद्याचा भाग आहे तो इकडे पूर्णपणे घेतलेला आहे. अच्छा, इंटरव्ह्यू असतो? इंटरव्ह्यू नसतो सर. ओके. ग्राउंड असतं 100 मार्काचं. तुम्हाला वेळ भेटायचा अभ्यास करायला? वेळ सर भेटत नव्हता. कधी ऑन ड्युटी भरपूर लिमिटेशन्स यायच्या. हम्म. कधी कधी तर असं ड्युटीवर बसून एका हातात रायफल आणि एका हातात टेलिग्राम चालू असलेला मोबाईल असं हा. पण अभ्यास करावा लागतो जवानांना. क्या बात. हा, आणि कधी कधी गार्डामध्येच मग पुस्तकं घेऊन जायची. हम्म. 2 तासाचे पहारा संपल्यानंतर मग अभ्यासाला बसायचं. बर. आणि त्याच वेळेमध्ये मग 24 तासाची ड्युटी असते. त्याच वेळेमध्ये मग बाकीच्या आपल्या डे टू डे लाईफच्या. आता तुम्ही एसआरपीएफ मध्ये आहेत आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये जे काय आहेत, तर यांच्यामध्ये आता जे महाराष्ट्र पोलीस मध्ये जे पोलीस स्टेशनला आहेत, मला वाटतं त्यांना कायद्याचं नॉलेज किंवा बाकी हो. फॉरेन्सिकचं वगैरे हो. नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना जास्त असेल. जास्त. आणि तुम्ही एसआरपीएफ मध्ये तुम्हाला, मला नाही वाटत की हो. तेवढं नॉलेज तुम्हाला म्हणजे डेली यूज मध्ये असेल. नव्हतं. मग नक्कीच. तो फरक जाणवायचा दोन्हीमध्ये? खूप फरक जाणवला सर. जिल्ह्याच्या मुलांना म्हणजे जिल्हा पोलीस दलातील जे विद्यार्थी आहेत डिपार्टमेंटल पीएसआयचा अभ्यास करणारे, ते सहजासहजी उत्तर देत होते. म्हणजे आम्ही डेमो टेस्टला वगैरे सुद्धा बघायचो, तर त्यांना प्रॅक्टिकल झाले असल्यामुळं सहजासहजी उत्तर यायची ह्या गोष्टींची. पण आम्हाला प्रॅक्टिकली प्रश्नांची उत्तर येतच नव्हती. ज्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे अशा प्रश्नांची उत्तर आम्हाला जमतच नव्हती. आम्ही म्हणायचो हे असं कसं. मग त्यासाठी मग आम्ही म्हणजे त्यासाठी भरपूर वारंवार ती पुस्तकं वाचून इमॅजिनेशन पॉवर जास्त करून मग ते अजून वारंवार पुस्तकं वाचून त्या गोष्टी डेव्हलप केल्या स्वतःमध्ये, त्याचा अभ्यास केला आणि मग त्या स्वतःमध्ये गोष्टी आणल्या आणि मग. बरोबर, नक्कीच. काय सांगाल आजच्या पॉडकास्टच्या शेवटी की तुमचे हे जे जवान आहेत की ज्यांना आता डिपार्टमेंटल एक्झाम द्यायची किंवा जे पोलीस भरतीची तयारी करतात, विशेषतः जे पोलीस भरतीत झालेले आहेत, ज्यांना 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत किंवा होणार आहेत, परंतु पीएसआयची त्यांना डिपार्टमेंटल पीएसआयची तयारी करायची, अशा जवानांना काय संदेश द्याल शेवटी? तर त्यांना हेच सांगेन, अभ्यास चालू राहू द्या. तुम्ही आपल्याला पोलीस भरती झाल्यानंतर जास्त एमपीएससीचं नॉलेज नसतं. एमपीएससीच्या रिव्हिजन कशा करायच्या असतात ह्या गोष्टींचं नॉलेज नसतं. पण करत राहा तुम्ही. करत राहिल्यानंतरच त्या गोष्टी हळूहळू तुमच्यामध्ये येणार आहेत. म्हणजे आता समजा पॉकेट लॉचं उदाहरण देतो. काही लोकांनी सांगितलं होतं की पॉकेट लॉ पाठच करायचंय, पण तिथं घोकमपट्टीची गरज नाही आहे. तुम्ही समजा घोकमपट्टीने तुमचं होत नाही ना, तर तुम्ही वारंवार वाचत राहा. आता मी तो पॉकेट लॉ 100-125 वेळा वाचून काढला असेल, कारण मला घोकमपट्टी जमत नव्हती. तर असं तुम्ही करत राहा आणि पुस्तकं पण वारंवार तीच पुस्तकं वाचत राहा. कायद्याची पुस्तकं असतील किंवा फॉरेन्सिक सायन्सची पुस्तकं असतील. आणि ऑन ड्युटी अभ्यास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ऑन ड्युटी अभ्यास होतो असं काय नाही, इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर 100% तुम्ही अभ्यास करू शकताय आणि पोस्ट मिळवू शकताय. नक्कीच. आणि नक्कीच चांगली परीक्षा आहे. एक चांगली संधी आहे कॉन्स्टेबल लोकांना, ज्याचं स्वप्न आहे पहिल्यापासून पीएसआय होण्याचं किंवा एक अधिकारी होऊन पोलीस दलातून एक अधिकारी चांगल्या पोस्टवर जाण्याचं. त्यांच्यासाठी खूप चांगली परीक्षा आहे, खूप चांगली संधी आहे. तर त्यांनी जर ही संधीचा फायदा घेतला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात त्यांनी अधिकारी म्हणून पुढे येऊ शकतात, चांगलं प्रशासनामध्ये काम करू शकतात. नक्कीच. खरं तर ते तुम्ही केलं. हो. तुम्ही पोलीस भरती झालात, एसआरपीएफ मध्ये तुम्ही आलात आणि त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न होतं, अर्थात तुम्ही राज्यसेवेची तयारी करत होता, परंतु वर्दीचं जे स्वप्न होतं, तुम्हाला जे पीएसआय बनायचं होतं, ते स्वप्न तुम्ही इथे येऊन पूर्ण केलं. खरं तर तुम्ही ज्या परिस्थितीमधून गेलात ती परिस्थिती खरंच कठीण होती आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला शारीरिक कष्टही होते आणि मेंटली तुम्हाला स्टेबल राहून अभ्यास करायचा होता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता आल्या. तुम्हाला घरचा सपोर्ट होता आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ही परिस्थिती असताना देखील घरच्यांनी सपोर्ट केला. म्हणून आज तुम्ही पीएसआय झालात. तुम्ही वास्तव कट्टेवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या आणि खरं तुमचा प्रवास मांडला आणि याच्यातून विद्यार्थी निश्चित मोटिवेट होतील आणि डिपार्टमेंटल जे काही तुमचे जवान असतील, जे तयारी करत असतील, त्यांना देखील तुमच्या या मार्गदर्शनाचा फायदा होईल. वास्तव कट्टेवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. खूप थँक्यू सर. थँक्यू.